आता मागच्या लेक्चरमध्ये आपण हा आपल्या घातांकाचा तिसरा लेक्चर आहे. आता आपण ह्यात सराव संच 26 झाला आपला. आता आपण 27 सराव संच कुठला 27 बघणार आहोत. 27च्या आधी थोडेसे कन्सेप्ट आहेत ते आपण करू. त्यात काय सांगितलंय की बुक जवळ असेल तर बुक घेऊन बसू शकता तुम्ही. वर्ग, वर्ग म्हणजे काय आणि दुसरा घन. कोणत्याही संख्येचा काय आहे आता काय दोन कन्सेप्ट. आता 2चा घन 3 असेल तर ह्याला वाचायचं कसं आपण 2चा तिसरा घात. कसं रीड सांगितलंय 2चा तिसरा घात किंवा आपण याला असं रीड करू शकतो 2चा घन. 3 असेल तर घन म्हणायचं, 3 असेल तर घन बोलायचं आणि 2 असेल तर घातांक त्याला वर्ग बोलायचं. आता 4चा दुसरा घात ह्याला कसं रीड करायचं 4चा दुसरा घात किंवा 4चा वर्ग. काय रीड करायचा 4चा वर्ग. ओके समजलं. आता आपण 27 स्टार्ट करू सॉल्व्ह करायला. याच्यामध्ये काय लक्षात काय ठेवायचं, कोणत्याही संख्येचा तिसरा घात असेल तर त्याला घन बोलायचं. कोणत्याही संख्येचा दुसरा घात असेल तर त्याला त्या संख्येचा वर्ग बोलायचं. समजलं. कोण लिहून देऊ का तुम्हाला ते महत्वाचं लक्षात ठेवण्यासाठी. हे झालं, हे लिहून घ्या. आता इम्पॉर्टंट पॉइंट काय आहे, मी लेक्चर झालं की तुम्हाला इम्पॉर्टंट पॉइंट सगळा चॅप्टर झालं की देईन. ओके आता सांगते काय एक पॉइंट इम्पॉर्टंट लक्षात ठेवण्यासाठी. 1 मिनिट. कोणत्याही संख्येचा दुसरा घात म्हणजे त्या संख्येचा वर्ग. काय पॉइंट आहे बुक मध्ये आहे तरी मी लिहून देते. कोणत्याही संख्येचा दुसरा घात म्हणजे माझ्यासोबत लिहून घ्या तुम्ही बुक मध्ये. कोणत्याही संख्येचा दुसरा घात म्हणजे त्या संख्येचा काय त्या संख्येचा वर्ग होय. त्या संख्येचा वर्ग होय. ओके आणि दुसरा पॉइंट काय येईल, कोणत्याही संख्येचा तिसरा घात म्हणजे त्या संख्येचा घन होय. तुम्हाला हे फिलिंग ब्लँक मध्ये येऊ शकते. ओके काय येणार, कोणत्याही संख्येचा दुसरा घात म्हणजे त्या संख्येचा वर्ग. कोणत्याही संख्येचा तिसरा घात म्हणजे त्या संख्येचा घन होय. ओके लिहून घ्या हे 2 पॉइंट. आता आपण काय शिकणार आहोत, समान पाया असलेल्या 2 संख्येचा गुणाकार कसा करायचा. एकदम इझी आहे, काही अवघड नाही. बुक घेऊन बसलं तरी इझी पडेल. सराव संच 27 मधले आपण सगळे एक्झाम्पल सॉल्व्ह करून घेऊ. ओके झालं. कोणत्याही संख्येचा दुसरा घात म्हणजे त्या संख्येचा वर्ग होय. कोणत्याही संख्येचा तिसरा घात म्हणजे त्या संख्येचा घन होय. ओके गुड. सराव संच 27 बुक जवळ घेऊन बसलं तरी चालेल. फक्त कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. प्रत्येक गणित इथं सॉल्व्ह करून तुम्हाला भेटणार आहे.
काय आहे? सोपे प्रश्न काय आहे? 27 मध्ये सोपे रूप द्या. सोपे रूप द्या. काय काय आधी क्लिअर करून घ्यायचं. दोन पाया समान असलेल्या दोन संख्येचा गुणाकार. काय करायचं? पाया समान असेल आणि गुणाकार असेल तर पाया आहे तसा लिहायचा, घातांकाची फक्त बेरीज करायची. 2 4 3 4 5 6 7. समजलं? सोपे रूप द्या म्हणलं तर इथंच थांबायचं. जर त्यांनी सांगितले किंमत काढा तर 2 चा 7 वेळा गुणाकार करून आपण त्याची किंमत काढू. पण 27 मध्ये फक्त सोपे रूप द्यायला सांगितलं आहे. ओके. समजलं? अजून एक कन्सेप्ट राहिला. ए ही काय, आता दुसरं काय सांगितलं त्यांनी. जर ए ही परिमेय संख्या असेल आणि एम काय सांगितले पॉइंट हा पण लिहून इम्पॉर्टंट आहे. जर ए ही परिमेय संख्या असेल, परिमेय संख्या माहितीये का? मागच्या चॅप्टर मध्ये झालं आहे तरी मी इथं सांगते. ए ही परिमेय संख्या असेल आणि एम आणि एन ह्या हे धन पूर्णांक असतील. हे काय? धन पूर्णांक असतील तर ओके. काय ए काय महत्वाचं आहे? ए आणि ए त्याचा घातांक यम आणि एन. ए काय आहे? परिमेय संख्या आणि यम आणि एन काय आहे? धनसंख्या. तर काय येणार आहे? रूल काय सांगितलंय? मल्टिप्लिकेशनचा घातांकांची बेरीज. समजलं? हे रूल लक्षात ठेवायचं. समान पाया असलेल्या संख्येचा गुणाकार करताना वरच. आता परिमेय संख्या म्हणजे काय तुम्हाला मी सांगते थोडक्यात थोडस इथं. समजलं? हा रूल लिहून घ्या. आता परिमेय संख्या म्हणजे काय सांगते, मग आपण डायरेक्ट सरासरीचे सॉल्व्ह करायला घेऊ. हे समजलं? हे बुक मध्ये आहे ते लिहून घ्या. परिमेय संख्या बुक मध्ये नाही दिलं. परिमेय संख्या म्हणजे काय मी सांगते. परिमेय संख्या म्हणजे काय असते. ओके. परिमेय संख्याची डेफिनेशन घेऊन घ्या. परिमेय मागच्या चॅप्टर मध्ये झाला आहे तरी इथं सांगते आलं आहे म्हणून. परिमेय संख्या ज्या संख्या, परिमेय संख्या म्हणजे काय आधी सांगते, ज्या छेद आणि अंशामध्ये लिहिल्या जातात. पी आणि क्यू ज्या संख्या छेद आणि अंशात लिहिता येतात पण क्यू ला काय पाहिजे? क्यू इज इक्वल टू 0 नसायला पाहिजे. त्याला परिमेय संख्या म्हणतात. एक्झाम्पल काय? 1/2, 4/5 किंवा पॉइंट मध्ये असू शकतो 0.45. दुसरं वैशिष्ट्य काय? दशांश रूपात या संख्या एकतर ठराविक अंकानंतर स्टॉप होतात किंवा तीच संख्या रिपीट होते किंवा तोच पॅटर्न रिपीट होतो. 6 झालं 46 येणार 46. त्याला म्हणायचं परिमेय संख्या. त्याची डेफिनेशन परिमेय संख्याचे नाहीये बुक मध्ये. मी तुम्हाला परिमेय संख्या आधीच मागच्या वर्षी वगैरे झालेला असणार आहे तरी सांगते. ज्या परिमेय संख्या कशाला बोलायचं लक्षात ठेवा. ज्या संख्या पी आणि क्यू या स्वरूपात, हे बुक मध्ये नाही मी तुम्हाला समजण्यासाठी सांगते. परिमेय संख्या म्हणजे काय? ज्या संख्या पी आणि क्यू या स्वरूपात लिहिता येते
येते जिथे पी व क्यू हे पूर्णांक संख्या म्हणजे माहितीये पूर्णांक संख्या म्हणजे पूर्ण संख्या 1 2 3 4 पूर्णांक संख्या तिथं निगेटिव्ह पूर्णांक संख्या पूर्ण असलेल्या छेद अंश मध्ये नाही किंवा पॉइंट मध्ये नाही पूर्णांक संख्या असून Q = 0 नसायला पाहिजे असते त्या संख्यांना परिमेय संख्या बोलतात त्या संख्यांना परिमेय संख्या म्हणतात परिमेय संख्या त्या परिमेय संख्या किंवा त्या परिमेय संख्या आहेत त्या संख्या परिमेय असतात ओके समजलं दुसरा पॉइंट काय त्या परिमेयचं उदाहरण काय आपण देऊ शकतो उदाहरण काय 1/2 किंवा 4/7 किंवा 0.45 किंवा 0.3333 ची पुन्हा पुन्हा येते किंवा पॅटर्न रिपीट होतो 461 असं 461 समजलं वैशिष्ट्य काय असतं याचं वैशिष्ट्य काय राहतं दशांश रूपात या संख्या एकतर ठराविक संख्यानंतर येतात समजलं किंवा त्याची पुनरावृत्ती होते समजलं परिमेय संख्या म्हणजे काय ओके तुम्ही लिहून घ्या हे काय बुक मध्ये नाही परिमेय संख्या ज्या संख्या पी आणि क्यू या स्वरूपात लिहिता येते जिथे पी तिथे काय लिहिले मी पी आणि क्यू आणि ओके इथं पी आणि क्यू हे पूर्णांक संख्या असून Q = 0 असते त्या संख्या परिमेय संख्या असतात ओके आणि एक्झाम्पल परिमेय संख्यामध्ये काय होतं छेद अंश मध्ये असतात त्याच संख्या किंवा काय होतं परिमेय संख्या अंकाची विशिष्ट क्रमाने पुनरावृत्ती होत जाते किंवा कधी कधी ते स्टॉप होतं त्याला परिमेय संख्या बोलायचं आता आपण सोपे रूप द्यायचं 26 चे एक्झाम्पल एकदम इझी आहे 4-5 गणित आहेत ते सॉल्व्ह करून घेऊ ओके फर्स्ट एक्झाम्पल काय आहे 7 × 7 गुणिले 2 चा दुसरा फक्त सोपे रूप द्यायचे पाया समान असेल तर आपण फक्त वरच्यांची घातांकाची काय करायची बेरीज आणि ब्रॅकेट द्यायचं 7 4 आणि 2 5 आन्सर सोपे रूप द्या मला इथं स्टॉप करायचं आणि तुम्हाला फक्त सोपे रूप द्यायला सांगितले दुसरा एक्झाम्पल काय आहे -11चा 5वा घात इंटू -11चा 2रा घात काय येणार आन्सर -11 वरचं 5 अधिक 3 ओके -11 5 आणि 3 5 6 7 8 ओके झाले एकदम इझी आहे तिसरं गणित तिसरं काय दिले त्यांनी 6/7 चा 3रा घात गुणिले 6/7 चा 5वा घात काय लिहून घ्यायचा हे सगळे गणित कधी करू शकतो पाया समान असेल तेव्हा ही आपण फॉर्म्युला यूज कर 6 पाया घेतला वरचं काय ना 6/7 ओके 7 आणि 3 5 आणि 3 5 6 7 8 9 नाही सॉरी 5 6 7 8 आले ओके तिसरा झाला चौथा काय एक्झाम्पल -32 चा 5वा घात आणि -32 चा 3रा घात काय आन्सर येणार आहे ते पाया लिहून घ्यायचा मायनस असेल तर -5 अधिक 3 इथं पण काय येणार 8 समजलं आता 2 गणित राहिली आहेत आपण ते सॉल्व करून घ्या पहिला झालं 1 आणि 2 सॉल्व करून ओके काय येतं काय दिले त्याने 1 चा गणित आहे 5 ओके
ए चा 7वा, इथं काय ए दिले आहे तसा पाया घ्यायचा, पाया काही असं ए देऊ बी देऊ आहे तसं द्यायचं. 16 अधिक 7, 16 आणि 7 किती झाले? 17, 18, 19, 20, 21, 22, 23 किती झाले? 23. समजलं? आणि लास्ट काय आहे? 6 वरून p/5 चा 3रा घात गुणुले p/5 चा 7वा घात. काय आन्सर येणार? पाया आहे तसा लिहून घ्यायचा आणि 3 आणि 7 ची बेरीज 7, 8, 9, 10, 11 काय आलं? 7, 8, 9, 10. आपला सराव संच 27 पूर्ण सॉल्व्ह करून झालेला आहे. आता नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण डिवाइडेड भागाकार कसा करायचा बघूया. समान पाया असलेल्या संख्येचा आपण भागाकार कसा करायचा हे लिहून घ्या. आता आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये 28 आणि 28 सॉल्व्ह करून घेऊ. 29 म्हणजे घातांक हा चॅप्टर कंप्लीट होते. नाही आहे वाटतं 30 पण आहे त्यात. ओके.